सालाबाद प्रमाणे पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांच्या 77व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं मैदान पार पडण्यात आलं। तर येथे जवळजवळ 1199 या बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवण्यात आले होता। तर येथे गटामध्ये अटीतटीच्या लढती पार पडल्या। संपूर्ण महाराष्ट्रातून या बैलगाडी पाहण्यासाठी शौकीन इथे आलेले होते। संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडी मालक सुद्धा इथे धावण्यासाठी आलेले होते। तर जवळजवळ जळगाव असेल, नंतर मुंबई असेल, नंतर इकडे कोल्हापूर असेल, नंतर सांगली असेल, नंतर बारामती असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, या भागातून संपूर्ण महाराष्ट्रातून इथे बैलगाडी मालक धावण्यासाठी आलेले होते आणि प्रेक्षकही इथे पाहण्यासाठी आले होते। तर गटाच्या अटीतटीच्या लढतीमध्ये जे महाराष्ट्रातील गाजलेले बैले राजा, सर्जा, नंतर मथुर, सुंदर, नंतर बकासूर, नंतर गोडचा सर्जा, नंतर राजा अर्जुन, नंतर सुंदर, नंतर वजीर, या पिस्टन या बैलांनी दिमागात गट पास करून सेमीत प्रवेश केला। तर दुसरं पाहायला गेलं तर जी गाडी आज पुसेगावची मानकरी ठरेल अशी गाडी म्हणजे लखन आणि दोरलीचा हरण्या। ही गाडी, या गाडीला चांगलं स्पीड होतं, पण काही कारणास्तव ती गाडी फॉल ठरली आणि गटालाच त्यांना हार पत्करावं लागली आणि ती गाडी आज गुलालापासून वंचित राहिली। तर दुसरं पाहायला गेलं तर सेमीमध्ये सुद्धा अटीतटीच्या लढती झाल्या। त्याच्यामध्ये सुरुवातीला सेमी क्रमांक 1 मध्ये अर्जुन आणि घरणीकरांचा राजा होता। नंतर दुसरं पाहायला गेलं तर दुसऱ्या त्याच्या शेजारी शंभू आणि रायफल, वाईकरांचा रायफल आणि त्याचा शंभू, हे 1 BHK फ्लॅटची मानकरी सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये झालेली 2024च्या काळामध्ये। आणि दुसरं पाहायला गेलं तर लारा, गराडेकरांचा लारा हा बैल सुद्धा तिथे होता। तर दुसरं पाहायला गेलं तर जो देवाबाई आहे तो पलटण मैदान गाजवलो देवाबाई आणि त्याच्यासोबत जो रायना हा बैल सुद्धा त्याच्यासोबत होता। ही बैल या अटीतटीच्या लढतीमध्ये घरणीकरांचा राजा आणि अर्जुन या बैलाने सेमी क्रमांक 1 मधून फायनलसाठी दिमागात प्रवेश केला। तर दुसऱ्या सेमीमध्ये पाहायला गेलं तर बकासूर आणि घोटचा सर्जा, नंतर त्याच्या विरोधात शिरसोडीकरांची रायफल, पाठीमागच्या काळामध्ये जे वडकीला मैदान झालं होतं त्या वडकीचा 1 नंबरचा मानकर शिरसोडीकरांची रायफल आणि शेवाळे आबांचा पाखरे ही बैलगाडी जोडी होती। तर अटीतटीच्या लढतीमध्ये बकासूर यांनी फायनलमध्ये प्रवेश केला। तर दुसरं पाहायला गेलं तर सेमी क्रमांक 3 मध्ये जो बिनजोडचा बच्चा, मुंबईमध्ये या बैलाचा दरार आहे, तर अशा बैलाचा बिनजोडचा बच्चा मथुर आणि सुंदर ही गाडी आणि त्याच्या विरुद्ध महबूब आणि ह्याच्या विरुद्ध नवीन चेहरे सुद्धा या सेमीमध्ये होते। तर ह्या सेमीमध्ये निर्वाद वर्चस्व गाजवत मथुर आणि सुंदरने फायनलमध्ये एंट्री केली। तर जवळजवळ 10 सेमी पार पडण्यात आले। तर ह्या 10 सेमीमधील नवीन चेहरे जवळजवळ 12 गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या। तर फायनलसाठी पात्र झाल्यानंतर फायनलच्या थरारामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये पब्लिकच्या बाजूने बकासूर जनतेच्या मनातील ताईत या संपूर्ण महाराष्ट्र या बकासूर बैलांनी गाजवलाय। तर पब्लिकच्या बाजूने बकासूरने 1 नंबर क्रमांक पटकवला आणि तसं पाहायला गेलं तर बकासूरने वेगवेगळे इतिहास सुद्धा रचलेले आहेत। तर याच मैदानामध्ये पाठीमागच्या काळामध्ये बकासूर आणि सोन्या या बैलांनी सुद्धा प्रथम क्रमांक गाजवला होता। नंतर पेडगावमध्ये जवळजवळ बलमा आणि बकासूर, नंतर बकासूर आणि लखन, नंतर बकासूर आणि जो उमेश हारपुळे यांच्याकडे एक्का हा बैल, या बैलासोबत सुद्धा पेडगाव येथे सुद्धा त्यांनी 3 वेळा हिंदी केसरी होण्याचा मान पटकवलाय। नंतर पुसेगाव येथे 2 वेळा हिंदी केसरी होण्याचा मान पटकवलाय। नंतर वडकी ते दत्त जयंती जे बैलगाडा शर्यत झाली होती तिथे सुद्धा हिंदी केसरीचा मान आहे, तिथे सुद्धा 1 नंबर करण्याचा मान पटकवला आहे। नंतर गोरेगाव येथे सुद्धा हिंदी केसरी होण्याचा त्यांनी मान पटकवला आहे। तर जे मोठीभर रक्कम देऊन बक्षीस ठेवण्यात आले होते त्या लोकांनी हिंदी केसरी मान दिला होता त्या मैदानाला। भापकर केसरी असेल, नंतर रुस्तुम हिंदी केसरी असेल, अशा व्यतिरिक्त 5 वेळा हे सुद्धा हिंदी केसरी होण्याचा 1 नंबर करून मान होण्याचा बकासूरने मान पटकवलेला आहे। त्यावेळी आतापर्यंत तो 10 वेळा हिंदी केसरी होण्याचा मान त्यांनी 1 नंबर करून होण्याचा मान प्रथम क्रमांकाचा पटकवलाय। त्याने आतापर्यंत त्याने इतिहास रचलाय। 10 वेळा होण्याचा मान आता चालू घडीच्या काळामध्ये कोणत्याच बैलाला केलेला नाही, पण बकासूरने करून दाखवलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर या बकासूर या बैलाने राज्य केलेलं आहे। एक नवा इतिहास त्यांनी रचलेला आहे। पण आज पुसेगावच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस बकासूरची गाडी फायनलला पळत होती त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गाड्या सुद्धा बकासूरने 1 नंबर केला, पण ती गाडी लॉबी झाली। नंतर दुसऱ्या गाड्या सुद्धा 2 लॉबी झाल्या, त्यांना सन्मानार्थ बक्षीस देण्यात आलं, पण जनतेच्या मनातील बकासूर हा बैलच 1 नंबरचा मानकरी असं म्हणून लोकांना माहित आहे। तर मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? पुसेगावच्या मैदानामध्ये आज कुणी 1 नंबर केला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।